तर ज्या प्रकारे आता आपण सुरुवातीला ह्या ज्या भाजी लेण्या आहेत या ठिकाणी माहिती सुरुवातीला पाहिली आणि माहिती पाहत असताना आता आपण ह्या लेण्यांचे जे शेवटचं टोक आहे त्या शेवटच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. ह्या शेवटच्या टोकापासून आपण सुरुवातीच्या टोकाकडे जाणार आहोत, जेणेकरून जी माहिती आहे नेमकी कशा प्रकारची होती किंवा काय आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी हे या ठिकाणी एक झोपडी असल्यासारखे, पण हे दगडातली झोपडी असल्यासारखे म्हणता येईल, ही केलेली आहे. आणि ही केलेली आहे तर ह्या ठिकाणी एकंदरीत ही दगडाचं तुम्ही छत पाहू शकता आणि खाली ही जमिनीचं हे सर्व काही दगडातून कोरलेलं आहे. आणि ही कोरलेलं आहे या ठिकाणी एकंदरीत आपण असा अंदाज लावू शकतो की पूर्वीच्या काळी या ठिकाणी जे बौद्ध भिक्षुक होते किंवा बौद्ध जे काही अनुयायी होते ते या ठिकाणी येऊन ध्यानधारणा करत होते. अशा प्रकारच्या अनेक ह्या ज्या गुफा आहेत ह्या अशा प्रकारच्या ह्या लेण्यांमध्ये अनेक प्रकारच्या गुफा आहेत, त्या पण आपण पुढे जाऊन पाहूया. बाजूला तर या ठिकाणी आपण ह्या लेण्या पाहत असताना या ठिकाणी काही जे काय हे लेण्या पाहण्यासाठी या ठिकाणी दूरदूरून लोक आलेले आहेत. त्या लोकांची आपण नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार सर, कुठून आलेला सर? आम्ही कुर्रोडून आलेलो आहे. बरं, नमस्कार सर. नमस्कार. कुठून आलेला? कुर्रोडून आलेलो आहे आम्ही. एकंदरीत ह्या ज्या लेण्या तुम्ही पाहता त्या बौद्ध काळातल्या लेण्या आहेत आणि ह्या सर्व लेण्या पाहिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येते. हो. तर तुमचं काय याविषयी काय मत आहे? आज या ठिकाणी आम्ही कुर्रोडून आलेलो आहे. कारण का तर या ठिकाणची जी लेण्याची कीर्ती जी आहे ते बौद्धच्या परंपरेनुसार आणि या ठिकाणी डोंगरामध्ये अप्रतिम असं बघा. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा खडक जो आहे तो त्या ठिकाणी खूप टणक आहे आणि हा जो कोरीव काम जे आहे हे खूप पाहण्यासारखं आहे. कारण आपलं आता आमच्या माहितीनुसार या ठिकाणी एखादे बनते वगैरे जे असतील ते या ठिकाणी साधनेला बसत असतील पुरातन काळामध्ये आणि त्यांना शांतता लाभत असेल. आज या ठिकाणी तुम्ही खाली त्या प्रेक्षकाला आपल्या जर पाहायचं झालं खाली डोंगर दिसतोय, नदी दिसते आणि अशा ह्या डोंगर कपारेवरती बसल्यानंतर शांतता प्राप्त होते. म्हणून आम्ही या ठिकाणी कुटुंबासहित आलेलो आहोत. तर एकंदरीत जे या ठिकाणी जे दर्शक आलेले आहेत त्यांनी ह्या बौद्ध लेण्यांविषयी चांगल्या प्रकारची आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. या ठिकाणी जे बौद्ध भिक्षुक बसत होते किंवा बौद्ध अनुयायी बसत होते त्या अभ्यासासाठी बसत होते. तर आणखी काही आपण या आलेल्या जे दर्शक असतील लेण्या पाहण्यासाठी त्यांच्याही प्रतिक्रिया घेऊया आणि एकंदरीत आपण त्या लेण्यांविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. हां, नमस्कार मॅडम. नमस्ते. एकंदरीत त्या सर्व लेण्या तुम्ही पाहता आल्यापासून पाहता तुम्ही, तर नेमका तुमचा अनुभव काय तुम्ही सांगायला? हे ऊन आहे भरपूर वाढलेलं. येताना आम्हाला खूप त्रास झाला पायऱ्या चढताना. आपण जेव्हा वरती आलो आणि हे सगळ्या लेण्या जेव्हा पाहिल्या तर आमचा जो थकवा होता तो क्षणार्धात पळून गेला. इथे येऊन आम्हाला खूप छान वाटतं. प्रत्येक वर्षी आम्ही असं वेगवेगळ्या निसर्गाच्या ठिकाणी भेट देत असतो. यावेळेस म्हटलं चला आता भाजी लेण्या पाहू म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही आमच्या फॅमिलीसोबत आलेलो आहोत. आम्हाला खूप आनंद झाला इथे येऊन. डोंगर तर या ठिकाणी आपण एक जे दगडामधून कोरीव काम केलेला आहे, ज्या प्रकारे पहिले आपण जी जागा बघितली होती जे बौद्ध अनुयायांच्या अभ्यासासाठी ध्यानधारणेसाठी जी जागा बघितली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक म्हणजे त्यावेळेसचा जो नमुना होता तो नमुना या ठिकाणी दिसतो आपल्याला. तो नमुना म्हणजेच या ठिकाणी दगडी बेड केलेला आहे. या ठिकाणी जे बौद्ध अनुयायी होते ते या ठिकाणी झोपत असावे किंवा या ठिकाणी बसून आराम करत असावे किंवा या ठिकाणी
त्यांची ध्यानधारणा करून जे काय जे पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये इतर वेळेचा जो विषय आहे तो या ठिकाणी त्यांचा अभ्यासाचा ध्यानधारणेचा या ठिकाणी होत असणार आहे, हा पूर्णतः अंदाज आहे. परंतु ज्यावेळेस आपण ह्या 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 कक्षाच्या बाहेर येतो तर बाहेर ते जास्त कॅमेरामध्ये जास्त फिरवतो. काय होतंय मला जे बोलायचं आहे का, ते कॅमेरा तू फिरवत राहिला की मला बोलता येत नाही परत. ते दिवा लावण्याचं जागा दाखवली नाही. कॉफटीत आहे ना देवाल. तर आपण ज्यावेळेस त्या अद्भुत एकंदरीत जो नमुना आहे कोरीव कामाचा, या कोरीव कामाच्या नमुन्याच्या बाहेर येतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी ह्या ध्यानधारणेची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपल्याला जे पाणी पिण्याचे व्यवस्था त्या ठिकाणी बौद्ध अनुयायांच्या पाणी पिण्याची व्यवस्था केलेली दिसून येते. या ठिकाणी पाणी सुद्धा आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या ध्यानधारणेसाठीच्या जागा केलेल्या आहेत, ह्या जागेंच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पूर्णतः व्हावी ह्यासाठी हे दगडी कामातून सुद्धा हे छोटे छोटे हौद या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर आपण आता आणखी थोडं पुढे जाऊया आणि याविषयी आणखी माहिती घेऊया. तर आता आपण एकंदरीत तिसऱ्या स्पॉटपाशी आलेलो आहे. ह्या लेण्यांचा तिसरा स्पॉट. या तिसऱ्या स्पॉटचे तुम्ही ही जी दगडाचं जे कोरीव काम आहे त्या ठिकाणी तुम्ही खांब बघू शकता. दगडाचं कोरीव काम त्या ठिकाणी जे काय छन्नी हातोडीनं कशा प्रकारे या ठिकाणी कोरीव काम करत असताना सुद्धा ही कशा प्रकारे आखीव रेखीवपणा आणलेला आहे. हे जे स्तंभ आहेत इथे 1 2 3 4 5 आणि 6 आणि हा 7वा एक मोठा स्तंभ केलेला आहे. याचा आकार तुम्ही पाहू शकता. आता या ठिकाणच्या जसं जसं आपण ह्या लेण्यांच्या आतमध्ये येतो तसं या ठिकाणी ध्यानधारणा करण्यासाठी इथे एक खोली दिसते. त्याच प्रकारे या ठिकाणी जे काय विविध आकार दिसत आहेत एकंदरीत त्या आकारांमधून राजा त्याच्या 2 राणी असतील, घोडा असेल किंवा इथं सुद्धा हत्ती असेल, ह्या सर्व काही एकंदरीत ह्या सर्व काही गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी बघतोय ह्या आतमधली जी खोली आहे ही खोली म्हणजेच जे काही बौद्ध अनुयायी होते ह्या अनुयायांचे जे काही एकंदरीत गुरु होते त्या गुरूंची ही खोली असावी असा आमचा एक अंदाज आहे. ज्यावेळेस या ठिकाणी हे आतमध्ये आपण पाहतो की त्याची जी काही वैशिष्ट्यपूर्णता आहे, जी काय त्याची आखीव रेखीव बांधा आहे किंवा कोरीव काम आहे हे पाहण्यासारखं आहे. हे सर्वच एक अद्भुत आणि अविश्वसनीय आहे. तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस आपण वर पाहतो ही वर सुद्धा एकंदरीत कमानी असतील. ह्या कमानी आणि आखीव रेखीवपणा किंवा एक स्तूप सांचीचा स्तूप जो आहे ह्या स्तूपाचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनुभूती येते. याचं या ठिकाणी एक स्तूपाचं या ठिकाणी जे महत्त्व आहे हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विशद केल्याचं दिसून येतं आहे. तर आपण आता पुढच्या जी काय असेल ना पुढची वास्तू आहे त्याची आपण अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया. तर आता आपण एकंदरीत पुढच्या वास्तूकडे आलेलो आहोत. या पुढच्या वास्तू म्हणजेच ह्या ठिकाणी हे वेगवेगळे स्तूप पाहू शकता. ह्या स्तूपांचा आपण अंदाज लावता हे स्तूप एकंदरीत 15 ते 20च्या आसपास असू शकतात. त्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव किंवा या ठिकाणी जे येणारे जे लोक आहेत नागरिक आहेत यांच्याकडनं याची काही जी काय थोडीफार पडझड होते किंवा हानी होते ही होऊ नये ह्यासाठी या ठिकाणी हे सुरक्षेच्या कारणास्तव हे सर्व काही लावलेलं आहे. हे आताच लावलेलं आहे, याच्या आधी हे नव्हतं. परंतु याचा एक आपण अंदाज लावू शकतो की हे जे स्तूप आहेत म्हणजे बौद्ध धर्मामध्ये ह्या स्तूपाचं किती महत्त्व आहे किंवा होतं. आणि हे जे स्तूप आहेत हे एकंदरीत जे पूर्वीचे जे काय महागुरू होते ते महागुरू म्हणजेच जे बौद्ध अनुयायांना दीक्षा देत होते किंवा बौद्ध धर्माचा प्रचार प्रसारासाठी जे काय त्यांना वेगवेगळ्या गावोगावी किंवा वेगवेगळ्या प्रदेशात पाठवायचे त्यांचे हे वैयक्तिक त्यांचे एक स्तूप असावे असा एकंदरीत हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. हे
हे म्हणजे हे महागुरूंचे जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना शिकवणाऱ्या महागुरूंचे हे स्तूप असावे. तर एकंदरीत आता आपण एक पुढच्या स्पॉटकडे आलेलो आहोत. पुढच्या एकंदरीत महत्त्वपूर्ण अशा गुफेकडे आलेलो आहोत, जे या ठिकाणी आपण सुरुवातीला या ठिकाणी पाली भाषेमध्ये ही माहिती लिहिलेली आहे. ही माहिती आपल्याला समजू शकत नाही आहे नेमके काय यातनं संदेश काय दिलेला आहे. पिण्याचं पाणी म्हणा किंवा इतर काय गोष्टी असतील ह्या काय आपल्याला समजू शकणार नाही, परंतु शक्यता आपण अंदाज असा लावू शकतो की ज्या प्रकारे आपण सुरुवातीला सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी जे काय बौद्ध साधक आहेत किंवा जे बौद्ध अनुयायी आहेत, ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या लेण्या दिसत आहेत किंवा गुफा दिसत आहेत, त्या ठिकाणी त्या बौद्ध साधकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतो की